पाहतोय गणेशोत्सवापूर्वी सध्या गणपतीच्या आगमनाची लगबग सुरू आहे आणि मुंबईतल्याच परळच्या वर्कशॉप बाहेर आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय। गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपले आहेत। मात्र सध्या सोशल मीडियावर गणपतीचे फर्स्ट लुक आणि आगमन सोहळे ट्रेंड करतायत आणि त्यासाठी गणपती बाप्पाचा फर्स्ट लुक टिपण्यासाठी यात परळच्या वर्कशॉप बाहेर सगळ्यांची गर्दी होते। मात्र आता त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी एक युक्ती सुचवली आहे आणि ती युक्ती म्हणजे असा जो कापड आहे तो या पूर्ण रस्त्यावर पसरून ठेवला आहे। म्हणजे आता जिथे मी उभी आहे त्याच्याच बरोबर विरुद्ध दिशेला परळचं वर्कशॉप आहे जिथे मोठे मोठे गणपती घडवले जातात। मात्र आता तिथपर्यंत जी आहे ती गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि ह्या रस्त्यावरची जी वाहतूकची आहे ती सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी या युक्तीचा वापर केला आहे। हा जो पडदा आहे तो पडदा लावल्यामुळे खरं तर भाविक या डिवायडरच्या इथे गर्दी करणार नाही आणि त्यामुळे चेंगराचेंगरी देखील होणार नाही। त्यामुळे एक बॅरिकेडिंग जे आहे ते पोलिसांनी प्रत्येक रविवारी इथे केलं जातं पोलिसांकडून आणि त्यामुळे ही जी गर्दी आहे ती गर्दी इथे नियंत्रणात आणली जाते आणि ज्या संभाव्य दुर्घटना आहेत त्या देखील टाळल्या जातात। मात्र आता जर आपण पाहिलं तर मग भुलेश्वरमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर अशा खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून जास्त घेतली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।